आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। नगरच्या ऑटोमोटिव्ह चौकामध्ये काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांच्या वाहनाचा अपघात। प्रचार संपवून घरी जात असताना कारला ट्रकची धडक। अपघातामध्ये कुणालाही इजा नाही। कोणतीही मालमत्ता पूर्वसूचनेशिवाय पाडता येणार नाही। संबंधित व्यक्तीला नोटिशीला उत्तर देण्यासाठी 15 दिवसांचा वेळ द्यावा लागणार। सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा। झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यामध्ये 15 जिल्ह्यातील 43 जागांसाठी 64.86% मतदान। पहिल्या टप्प्यामध्ये एकूण 683 उमेदवारांचं भवितव्य मतपेटीमध्ये बंद। उर्वरित 38 जागांसाठी 20 नोव्हेंबरला मतदान। राज्यामध्ये अभियांत्रिकीच्या विविध अभ्यासक्रमांना विक्रमी प्रवेश। तब्बल 1,49,00,000 विद्यार्थ्यांनी विविध महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतले। आयआरसीटीसीकडून एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये भारत गौरव ट्रेनच्या माध्यमातून 16,000 पर्यटकांचा प्रवास। 29 सलींमधून आयआरसीटीसीला 36 कोटींचा महसूल प्राप्त। होमिओपॅथी शाखेच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नीट परीक्षेमधील कमीत कमी गुणांची अट शिथिल। अभ्यासक्रमासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा।